तर आरोपींना शिक्षा देण्यासाठी अंजलीताई ठिय्या नाही द्यावा लागत, तपास करावा लागतो, पंचनामा करावा लागतो, पुरावे करावे लागतात. हा प्रश्न विचारणं म्हणजे मला वाटतं विनाकारण लोकशाहीमध्ये जे काही तुम्हाला स्वातंत्र्य मिळते म्हणून काही विचारावं, ह्या प्रकरणाशी आणि त्यांच्या आर्थिक व्यवहाराशी कुठेही संबंध येत नाही आणि कडक कारवाई करायला पोलिसांना आदेश दिले. अंजलीताई दमानिया यांनी माननीय अजितदादांची नार्कोटिक्स करावी असे म्हटलेले आहेत. मुळामध्ये नार्कोटिक्स कुणाची करतात त्याला सुद्धा कायदा आहे, हे अंजनी दमानिया यांनी पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे. माननीय अजितदादा हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि पुणे शहराचे पालकमंत्री आहेत. अंजनी दमानिया यांना लोकशाहीमध्ये काहीही बोलण्याचा अधिकार आहे, परंतु जर एखाद्याची ती बदनामीकारक किंवा एखाद्याचा अवमानकारक करत असतील तर त्यांच्यावर सुद्धा ती कारवाई करण्याचा अधिकार ज्यांच्याविषयी बोललेले आहेत त्यांना आहे. अंजनी दमानिया यांनी 5 प्रश्न उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांना विचारले. पहिला प्रश्न त्यांनी विचारला, पालकमंत्री म्हणून आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी तुम्ही ठिय्या का नाही दिला? तर आरोपींना शिक्षा देण्यासाठी अंजलीताई ठिय्या नाही द्यावा लागत, तपास करावा लागतो, पंचनामा करावा लागतो, पुरावे करावे लागतात. तो तपास कायद्याने 90 दिवस एक कालावधी दिलेला असतो आणि त्याच्यानंतर त्या गुन्ह्याची चार्जशीट दाखल होते. हे तुम्हाला फक्त कायद्याचं जे नियम आहेत ते सांगण्यासाठी. तसंच ते तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होतात? राज्याचे मुख्यमंत्री राज्यामध्ये कुठल्याही अनेक घटना घडत असताना ते कुठेही असू शकतात. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारणं म्हणजे मला वाटतं विनाकारण लोकशाहीमध्ये जे काही तुम्हाला स्वातंत्र्य मिळते म्हणून काही विचारावं असा वापर तुम्ही सध्या करत आहात. तिसरा प्रश्न तुम्ही विचारला, फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा पालकमंत्री म्हणून तुम्ही का नव्हता? तर अंजलीताई, माननीय फडणवीस साहेब हे राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. माननीय अजितदादा हे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत. महायुतीचं सरकार आहे, त्याच्यामुळे त्या खात्याच्या मुख्य म्हणजे गृहमंत्र्यांनी जर पत्रकार परिषद घेतली याचाच अर्थ की उपमुख्यमंत्री किंवा पालकमंत्री किंवा एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी विचार विनिमय आणि चर्चा करूनच त्या खात्याच्या प्रमुखांनी ती घेतलेली भूमिका ही त्या महायुतीच्या सरकारची आहे. एवढं सर्वसामान्यांना कळण्या इतकं शिक्षण आणि नॉलेज झालेलं असतं. तुम्ही नंतरचा प्रश्न विचारला की तुमचे आणि अग्रवाल कुटुंबाचे आर्थिक व्यवहार होते का? एक लक्षात घ्या, माननीय अजितदादा असतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, हे राजकारणाच्या सोबत समाजामध्ये राहत असताना त्यांचे कुणाकुणाशी काय व्यवहार आहेत आणि काय नाहीयेत. तुम्ही बेकायदेशीर व्यवहाराची माहिती मागू शकता, परंतु त्यांचे प्रत्येक व्यवहार जे कायदेशीर आहेत त्याच्यात आहेत का नाहीयेत, झालेत तर कुठे झालेत, हा विचारण्याचा जो काही तुमचा मानस अधिकार आहे तुम्ही दाखवताय तो अत्यंत चुकीचा आहे. आणि व्यवहार जर समजा उद्योग व्यवसायातनं असू शकले तर ह्या प्रकरणाशी आणि त्यांच्या आर्थिक व्यवहाराशी कुठेही संबंध येत नाही. त्याच्यानंतर तुम्ही विचारलं की पुणे अपघात प्रकरणी प्रतिक्रिया द्यायला 4 दिवस का लागले? पुन्हा तेच, घटना पुणे शहरात ही घडली, ही अत्यंत दुर्दैवी आणि पुण्याला हादरा देणारी होती, पण तातडीने गृह खात्याचे मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पुण्यात येऊन त्याच्याविषयी कडक कारवाई करावी. कर्तव्यात कुसूर केलेल्या पोलिसांना त्यांनी निलंबित केलं आणि त्या कारवाईचे फास आवळले आणि कडक कारवाई करायला पोलिसांना आदेश दिले. म्हणजेच ते आदेश महायुतीचे सरकारचे होते, त्यामुळे उशीर वगैरे काही झालेला नाहीये. मला पुन्हा सांगायचे की पुणे शहरामध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्या घटनेला कोणालाही पाठीशी न घालता पब संस्कृतीवर सुद्धा कारवाई होण्यासाठी महायुतीचं सरकार कठोर कारवाई करावी म्हणून सक्षमतेने कारवाई करत आहे. याची अंजनी दमानियाताई तुम्ही माहिती घ्यावी. आणि तरी तुम्हाला लोकशाहीतनं जरी अधिकार असला तर त्याच लोकशाहीच्या अधिकारातनं आम्ही दादांचे प्रवक्ते किंवा दादांचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितपणे दिलेली आहे. आता तरी तुमचं समाधान झालं असेल, नसेल तर अजून प्रश्न तुमच्या मनात असतील तर विचारा. ते जर कायदेशीर आणि योग्य असतील तर त्याचं उत्तर तुम्हाला नक्की दिलं जाईल.